हरिओम. प्रवचन क्रमांक 21. संपूर्ण भावार्थ दीपिका, अध्याय 1, रसग्रहण, भाग 2. हरिओम. विषाद त्रिविध. विषाद हा मनाचा प्रांत आहे. तो भावभावना, कल्पना इत्यादींमुळे होतो. मुळात असलेला उत्साह, उन्मेष, आसक्ती, आशा आणि तिची साथ अपत्य एकदम क्षीण हीनदीन होतात आणि नष्ट होण्याच्या मार्गावर धावू लागतात. तमोविषादाला किंवा रजोविषादाला जर सहकार्य केलं तर आत्मयात्रा घडते, परंतु सत्वविषादाशी जर असहकार केला तर आत्मयात्रा घडते. विषाद हा मायेचा प्रभाव आहे. मायेमुळे जे हवे हवे असे वाटते त्याच मायेमुळं ते नको नको असेही वाटते. कधी पुन्हा हवेसे वाटू लागते आणि पुन्हा मतपरिवर्तन होते. द्विधाच काय तर शतधा मनस्थिती होते. वैचारिक अराजकता माजते. नक्की काय करावं तेच समजत नाही. याच गोंधळात कृती केली जाते. याचा महाभयावह विपरीत परिणाम भोगावा लागतो. याच मायेमुळं विषाद झालेला असूनही तो त्या मायेच्या घट्ट आवरणाखाली झाकला जातो आणि अत्यंतिक टोकाची जिद्द निर्माण होते आणि काहीही झालं तरी ते मिळवणारच अशी ईर्ष्या निर्माण होते. त्यासाठी सर्वस्व पणाला लावलं जातं. हा मायेचा खेळ सुरूच राहतो. या खेळात माया बुद्धीवर स्वार होते आणि ती जिंकते. सुखाच्या बेंगडी अभिलाषेमुळं दुःखाशिवाय हाती काहीही लागत नाही. प्रदीर्घ कालावधी जन्ममरणाचे फेरे सुरूच राहतात. परंतु काही भाग्यवान ठरतात. ते विषादाला निष्प्रभ करण्यात यशस्वी होतात आणि मागे करून पुन्हा विषाद निर्माण करणाऱ्या उत्साहाला, उन्मेषाला, आशेला, आसक्तीला न कंटाळता ते वीतरागी होतात आणि या पलीकडे अध्यात्माची यात्रा करण्यासाठी मार्गस्थ होतात. या निरूपणावरून हे अगदी सहज सिद्ध होते की विषाद मायेमधून निर्माण होणाऱ्या प्रत्येक मानवामध्ये जन्मापासून मरेपर्यंत कायम ठाण मांडून बसलेल्या गणगुणांमुळे निर्माण होतो. या त्रयींपैकी कोणता तरी एक इतर दोघांना निष्प्रभ करून प्रभावित होतो आणि कृती केली जाते. याचा अर्थ राक्षसगण, मनुष्यगण आणि देवगण असेच त्याचप्रमाणे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण या त्रयींच्या प्रभावामुळं विषाद निर्माण होतो. आता हे सगळं कसं ते आपण पाहूया. राक्षसगण. राक्षसगण हा तमोगुणाला पकडतो आणि कर्मधर्म संयोगानं विषाद झाला तरीही तो कायमचा द्विधाच काय तर शतधा मनस्थितीत राहतो. नक्की काय करावं याचा पक्का निर्णय तो घेऊ शकत नाही. यामुळं प्रत्यक्ष आचरण करताना आयत्या वेळी तो मायेला प्राधान्य देतो. मनुष्यगण. मनुष्यगण रजोगुणाला चिकटतो आणि प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल, प्रत्येक विचार हा फक्त भौतिक उपभोगांच्या स्वार्थासाठीच केला जातो. यामधून नशिबाने विषाद निर्माण झाला तर तो स्वार्थ, लालसा, उपभोग यांच्या प्रभावाखाली दाबला जातो. काही निमित्तानं विषाद उफाळून वर यायला पाहतो, परंतु आशा नावाच्या चेटकिणीची सप्तरिपू बाळे उदित होतात आणि विषादामधून बाहेर पडण्याचे उदात्तीकरण करतात आणि मग हा असा भरकटतो. देवगण. देवगण सत्वगुणाला मिठी मारतो आणि यामुळं प्रत्येक वेळी प्रत्येक कृती सर्वांच्या भल्यासाठी केली जाते. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची प्रकर्षाने काळजी घेतली जाते. काही कारणाने विषाद झाला तर त्यावर वैचारिक प्रगल्भतेने योग्य तोच निर्णय घेतला जातो. यायोगे विषादाचा उपयोग वैराग्य प्राप्त होण्यासाठी होतो आणि मुक्तीची यात्रा आरंभ होते. अशा प्रकारे विषाद हा त्रिविध आहे. हरिओम.